2025 श्री षण्मुखेश्वर विद्यालय तांबाळा या ठिकाणी हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत राष्ट्रसंत या भारत देशामध्ये अनेक संत होऊन गेले। या संतांमध्ये सर्वश्रेष्ठ संत म्हणून ज्यांना संबोधलं जातं असे संत ज्ञानेश्वर, ज्यांच्या नावातच ज्ञान आणि ईश्वर बसलेला आहे असे संत ज्ञानेश्वर। या संत ज्ञानेश्वरांना प्रथमतः साष्टांग नमस्कार। आपण आत्ताच सर्वांनी पसायदान म्हटलेलं आहे। सर्वांना पसायदान हे मुखोद्गत आहे, पाठ आहे। दररोज आपण आपल्या परिपाठामध्ये हे पसायदान अतिशय सुंदर, शांत, दीर्घ गंभीरपणे म्हणत असतो। पण या पसायदानाचा अर्थ जर आपण समजून घेतला तर आपण अक्षरशः थक्क होऊन जाऊ। कारण ज्ञानेश्वर माऊलींनी अतिशय सखोल अशा शब्दामध्ये ज्ञानेश्वरी लिहिली आणि त्या ज्ञानेश्वरीमध्ये जो अंतिम भाग आहे पसायदानाचा, या पसायदानामध्ये ज्ञानेश्वरांनी आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये स्वतःसाठी काहीच मागितलेलं नाही। माऊलींनी चराचरामध्ये व्यापलेल्या परमेश्वराकडे लोककल्याणासाठी मागणी मागितलेली आहे, असं हे पसायदान। या अगोदर संत ज्ञानेश्वरांचा संक्षिप्त परिचय देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करतोय। कारण संत ज्ञानेश्वराबद्दल बोलणं म्हणजे आभाळाला खडा मारल्यासारखं आहे। माझ्यासारख्या शब्दशून्य माणसानं माऊलीबद्दल बोलणं हे माझं महात्म्यच मी समजतो। संत ज्ञानेश्वर माऊली यांचं पूर्ण नाव आहे आणि विद्यार्थ्यांनो, तुम्ही काळजीपूर्वक ह्या सगळ्या बाबी ऐकून घ्या, समजून घ्या। संत ज्ञानेश्वरांचं पूर्ण नाव आहे ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी माऊली। यांचा जन्म गुरुवार दिनांक 22 ऑगस्ट श्रावण कृष्ण अष्टमी शके 1197 इसवी सन 1275 मध्ये युगाब्द 4376 आपेगाव तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र या ठिकाणी माऊलींचा जन्म झालेला आहे। माऊलींनी जी संजीवनी समाधी घेतली ती रविवार दिनांक 2 डिसेंबर कार्तिक कृष्ण त्रयोदशी शके 1218 इसवी सन 1296 युगाब्द 4397 साली संजीवन समाधी घेतली आहे। समाधी स्थळ आहे आळंदी जिल्हा पुणे या ठिकाणी। माऊलींचं उपास्य दैवत हे विठ्ठल पांडुरंग हे होते। त्यांचा संप्रदाय नाथ संप्रदाय, वारकरी आणि वैष्णव संप्रदाय या संप्रदायाला ते भजत असतात। ज्ञानेश्वर माऊलींचे गुरु श्री संत निवृत्तीनाथ महाराज या गुरुकृपेने माऊलींनी आपलं शिक्षण घेतलं। ज्ञानेश्वर माऊलींची साहित्य रचना ज्ञानेश्वरी म्हणजेच भावार्थ दीपिका, अमृतानुभव, हरिपाठ आणि अभंग। माऊलींनी काय केलं, त्यांचं कार्य काय, तर समाज उद्धार। समाजामध्ये जगावं कसं याचं तत्वज्ञान हरिपाठाच्या, ज्ञानेश्वरीच्या, अभंगाच्या, अमृतानुभवाच्या माध्यमातून केलेलं आहे। त्यांचे वडील विठ्ठलपंत कुलकर्णी, त्यांच्या आई रुक्मिणीबाई कुलकर्णी, त्यांचे भाऊ आणि बहीण संत मुक्ताबाई, संत निवृत्तीनाथ आणि संत सोपानदेव हे अशी भावंड आणि ज्ञानेश्वर माऊलींचे शिष्य हे सच्चिदानंद महाराज
असा हा ज्ञानेश्वर माऊलींचा थोडक्यात परिचय आपल्याला सांगितलेला आहे. ज्ञानेश्वर माऊली अवघ्या 21 वर्षामध्ये ज्ञानेश्वरांनी अमृत अनुभव, चांगदेव 65, हरिपाठाचे अभंग आणि जवळजवळ 9600 अशी पदं रचलेली आहे. आणि या सर्व जीवित यात्रेचा समारोप त्यांनी आपल्या भावार्थ दीपिकेने केलेला आहे.